एका पावसाळी रात्री 4 मित्र आणि एक फार्म हाऊस. हे सगळं एकत्र आल्यावर मैत्री, मौज मजा असायला हवी, बरोबर? पण त्यांच्या बाबतीत असं झालं नाही. त्यांना एक असा धडा मिळाला मैत्रीचा, विश्वासघाताचा आणि न्यायाच्या भुकेचा, जो ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. चला तर मग सुरू करूया त्यांच्या या थरारक प्रवासाची गोष्ट. मला खूप भूक लागली आहे. हे वाक्य ऐकल्यावर काय वाटतं? कोणीतरी भुकेलं आहे, साधं सरळ आहे, नाही का? पण विचार करा, हेच वाक्य जर मध्यरात्री एका अनोळखी घरात एका न दिसणाऱ्या व्यक्तीकडून आलं तर? हे फक्त शब्द नाहीत, ही होती एका अतृप्त आत्म्याची आर्त किंकाळी, एका अशा आवाजाची जो दिसत नव्हता, पण ज्याने त्या 4 मित्रांच्या मनात कायमची दहशत निर्माण केली. तर सुरुवात होते फार्म हाऊसला मिळणाऱ्या इशाऱ्याने. गोष्ट आहे 4 मित्रांची, जयेश, समीर, गौरव आणि मंथन. शहराच्या धावपळीतून सुटका म्हणून ते एका शांत निवांत फार्म हाऊसवर पोचले होते. पण त्यांना कुठे माहीत होतं की ही शांतता फक्त वरवरची आहे आणि त्या शांततेच्या आड एक भयानक रहस्य दडलंय. आणि हो, त्याची पहिली चाहूल त्यांना लवकरच मिळणार होती. त्यांच्या प्रवासात ना 2 खूप विचित्र गोष्टी घडल्या. म्हणजे बघा, आधी एका ढाब्यावरचा माणूस आणि मग थेट फार्म हाऊसचा वॉचमन. 2 पूर्णपणे अनोळखी माणसं, पण सल्ला मात्र एकच. काय? तर म्हणे 7च्या आत दार लावून घ्या. आता विचार करा, हा फक्त एक योगायोग होता की पुढे काय घडणार आहे याची एक अशुभ सूचना होती? आता गोष्ट येते त्या रात्रीच्या आवाजाची. त्या मित्रांनी काय केलं, त्यांनी त्या इशाऱ्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही. आणि कदाचित हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. कारण जसा बाहेर पाऊस जोर धरू लागला, तशीच त्या फार्म हाऊसच्या आत भीतीही वाढणार होती. लवकरच त्यांना कळणार होतं की ते इशारे किती खरे होते. त्या रात्रीची सुरुवातच मुळी भयाण होती. साधारण 9:30 वाजता दारावर अचानक जोरदार धडका बसू लागल्या. असं वाटत होतं की जणू कोणीतरी दरवाजा तोडून आत येण्याचा प्रयत्न करते. आणि मग तोच आवाज आला, एक कुजबुज. जेवण आहे का? मला खूप भूक लागलीय. समीरने हिंमत करून फटीतून बाहेर पाहिलं तर काय, दाराबाहेर फक्त चिखलाची ओली पावलं होती, पण माणूस कोणीच नव्हता. आणि हे इथेच थांबलं नाही. पहाटे 3:30च्या सुमारास तो आवाज पुन्हा आला, पण यावेळी तो जास्तच दुःखी, व्याकुळ वाटत होता. पहिल्या रात्रीच्या त्या भयानक अनुभवानंतर ती रात्र त्यांनी कशीबशी काढली. पण त्यांच्या मनातली भीती काही कमी झाली नाही. उलट दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तर काय, तो वॉचमन पण गायब. आता तर त्यांची भीती अजूनच वाढली. त्यांनी पुन्हा एकदा सगळी दारं खिडक्या लावून घेतल्या, या आशेवर की आजची रात्र तरी शांततेत जाईल. पण त्यांची ही आशा फार काळ टिकणार नव्हती. आणि मध्यरात्री तो आवाज परत आला. पण यावेळी त्या आवाजाला एक नाव मिळालं होतं. मी सायली. विचार करा, आत्तापर्यंत ती फक्त एक अज्ञात, भीतीदायक शक्ती होती. पण आता तिला एक ओळख मिळाली होती. पण मग प्रश्न हा होता की ही सायली नेमकी होती तरी कोण? आणि त्या फार्म हाऊसशी तिचं काय नातं होतं? तर आता उलगडा होतोय सायलीचा रहस्याचा. सायली हे नाव ऐकल्यावर त्या मित्रांनी काय केलं असणार? साहजिकच आहे, त्यांनी तिथून पळ काढला. पण नुसतं पळून जाऊन प्रश्न सुटणार नव्हता, त्यांना उत्तरं हवी होती. आणि म्हणूनच ते पुन्हा त्याच ढाब्यावर गेले. तिथेच त्यांना सायलीच्या दुःखद आणि तितक्याच भयानक भूतकाळाबद्दल कळणार होतं. त्या ढाबा मालकाने जी गोष्ट सांगितली ती सरकारी रेकॉर्ड्सनुसार होती. म्हणजे 1 वर्षापूर्वी सायली नावाची एक तरुणी तिच्या प्रियकरासोबत अनिकेतसोबत इथे आली होती. आणि एका मोठ्या दगडाजवळ पाय घसरून ती दरीत पडली. तिचा मृतदेह कधीच सापडला नाही. आणि पोलिसांनी ही केस एक अपघात म्हणून बंद केली. पण जर हा खरंच फक्त एक अपघात होता, तर मग सायलीचा आत्मा अजूनही त्या फार्म हाऊसमध्ये का भटकत होता? आता गोष्ट एका महत्वाच्या पुराव्याकडे वळते. व्हिडिओमधील पुरावा. त्यांना ढाबा मालकाच्या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसत नव्हता, म्हणून सत्य शोधण्यासाठी ते थेट पोलीस स्टेशनला पोचले. आणि तिथेच एका जुन्या धूळ खात पडलेल्या फाईलमधून त्यांना सायलीचा मोबाईल सापडला. एक असा पुरावा ज्याकडे आतापर्यंत सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं होतं. त्या मोबाईलमध्ये काय होतं माहिती आहे? त्या दिवसाचा, तिच्या मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा एक शेवटचा थरारक व्हिडिओ. आणि जेव्हा पोलिसांनी तो व्हिडिओ प्ले केला, तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या व्हिडिओमध्ये सायली दिसत होती, खूप अशक्त, थकलेली, आणि ती सतत तेच शब्द बोलत होती. मला भूक लागली आहे. तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र भीती होती, वेदना होती, आणि तिच्या समोरच तिचा प्रियकर अनिकेत उभा होता. पण जेव्हा तो व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पाहण्यात आला,
तेव्हा एक गोष्ट लक्षात आली जी सगळ्यांनाच धक्का देणारी होती. सायली आणि अनिकेत दोघेही स्क्रीनवर दिसत होते. मग प्रश्न हा होता की जर हे दोघेही कॅमेरासमोर होते तर कॅमेरा कोणी धरला होता? याचा अर्थ स्पष्ट होता. तिथे तिसरी व्यक्तीसुद्धा होती. पण कोण? आणि इथूनच समोर येतो मित्राचा विश्वासघात. तिसरी व्यक्ती या एका शक्यतेने संपूर्ण प्रकरणाला एक नवीन धक्कादायक वळण दिलं. उत्तर शोधण्यासाठी हे मित्र पुन्हा एकदा त्या फार्म हाऊसवर गेले. पण यावेळी त्यांना जे काही सापडणार होतं ते त्यांच्या मैत्रीचा पायाच हदरवणार होतं. शोध सुरू झाला आणि ज्या दगडाजवळ सायली पडली होती असं म्हणतात तिथेच बचाव पथकाला चिखलाने माखलेलं एक लहानसं लॉकेट सापडलं. वरून बघायला अगदी सामान्य, पण त्याच्या आत एक असं रहस्य होतं जे सगळ्यांनाच हादरून टाकणारं होतं. आणि जेव्हा ते लॉकेट उघडलं गेलं, आज सायलीसोबत अनिकेतचा फोटो नव्हता. फोटो होता त्यांच्याच मित्राचा, समीरचा. विचार करा, जयेश आणि गौरवची काय अवस्था झाली असेल. त्यांच्या डोळ्यात फक्त अविश्वास होता आणि मनात हजारो प्रश्न होते. आपलाच मित्र? अखेर समीरने आपलं मौन सोडलं. त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं. हो, तोच ती तिसरी व्यक्ती होता. पण का? कारण अनिकेतने त्याच्यावर बंदूक रोखली होती. त्याने समीरला सायलीच्या जेवणात विष मिसळतानाचा व्हिडिओ काढायला भाग पाडलं. पण सायलीने ते पाहिलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती तिथून पळाली आणि सरळ दरीत उडी मारली. अनिकेत पकडला गेला होता, पण मृतदेह न सापडल्याने केस तशीच पडून होती. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, न्यायाची भूक. समीरच्या या कबुलीनंतर त्या आवाजाचा, त्या वाक्याचा खरा अर्थ समोर आला. सायलीची भूक ती अन्नाची नव्हतीच मुळी, ती होती न्यायाची भूक. आणि म्हणूनच समीर आपल्या मित्रांना त्या फार्म हाऊसवर घेऊन आला होता. कारण त्याला कुठेतरी खात्री होती की सायलीचा आत्माच त्यांना न्यायापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवेल. सायली जे सतत म्हणत होती मला भूक लागली आहे, त्याच्या मागे एक खूप मोठा आणि खूप दुःखद अर्थ होता. तिची ती भूक अन्नासाठी नव्हतीच. दरीत उडी मारण्यापूर्वी तिचे शेवटचे शब्द होते, माझी भूक तू नाही भागवलीस, अनिकेत. म्हणजे तिची न्यायाची भूक, तिला तिच्या मारेकऱ्याला शिक्षा झालेली पाहिजे होती. समीरची साक्ष आणि ते लॉकेट या पुराव्यांमुळे अनिकेतवर पुन्हा केस दाखल झाली. मित्रांनी मिळून सायलीच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिथे काही विधी केले. आणि त्यानंतर तो आवाज, तो भयाण आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही. अखेर सायलीच्या न्यायाची भूक शमली होते. तर मग तिची भूक अन्नाची कधीच नव्हती, ती होती न्यायाची. ही गोष्ट आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगून जाते. काही जखमा इतक्या खोल असतात की त्या मृत्यूनंतरही भरून निघत नाहीत. सायलीला तर न्याय मिळाला, तिचा आत्मा शांत झाला. पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला असे कितीतरी अतृप्त आत्मे असतील जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत कधी पोहोचतच नाही.